नमस्कार यूट्यूब फॅमिली, परीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय झणझणीत चमचमीत भरली वांगी। चला मग सुरू करूया आजची रेसिपी। त्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे आणि त्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घेऊया। वांग्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला एक झणझणीत चमचमीत असा मसाला हवा आहे। शेंगदाणे भाजून घेऊ आपण। आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपले, आपण काढून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला सफेद तीळ आपण भाजून घेणार आहोत। सफेद तीळ भाजून घ्यायचे आहेत, थोडेसे भाजून घ्यायचे। हे लगेच होतात भाजून, हलकेसे, अर्धा मिनिट पण नाही लागत, लगेच काढायचे। आणि आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया। हे सुद्धा एक अर्धा मिनिटभर फक्त आपण भाजून घेणार आहोत। त्याला जास्त पण आपल्याला करपवायचं नाहीये। हे बघा, लगेच भाजून होत आहे। पण आता आपण वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी आपल्याला 2 बारीक कांदे लागणार आहेत। कांदे चिरून घ्यायचे, डायरेक्ट आपल्याला वाटण करायचे। कांदे आपल्याला डायरेक्ट चिरून मिक्सरमध्येच टाकायचे आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये। लसणाच्या पाकळ्या 5 ते 7, अर्धा इंच आलं टाकायचं आहे। आता याच्यामध्ये मसाले टाकू आपण। लाल मिरची पावडर, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मालवणी मसाला टाकलाय थोडासा, गरम मसाला, जिरा पावडर, थोडीशी धना पावडर आणि इथे काळा मसाला टाकलाय, इथे 2 चमचे। आणि आपण जे भाजलेलं वाटण होतं ते टाकायचं, खोबरं, शेंगदाणे आणि सफेद तीळ यामध्ये मिक्स करून वाटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे याला बारीक वाटून घ्यायचं आहे। पाणी नाही घालायचं आहे, थोडंसं तेल घालायचं आणि वाटून घ्यायचं। मसाला वाटून झालेला आहे आपला। आता आपण वांगी चिरून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला वांग्याचे 4 भाग धुवून स्वच्छ करून घ्यायचे आहेत वांगी। त्याचं देठ थोडंसं कापायचं। अशा प्रकारे 4 फोडी करून घ्यायच्या वांग्याच्या, जेणेकरून मसाला आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित भरता येईल आपल्याला। आता आपण हे वाटण याच्यामध्ये भरून घेऊया। एकदम असं दाबून दाबून वाटण हे भरून घ्यायचं आहे। वाटण बारीक असेल आणि थोडंसं ओलसर असेल तर ते ऑटोमॅटिकली वांग्यामध्ये फिट होतं। बघा, अशा प्रकारे आपली वांगी सगळी भरून घेऊया। खूप छान रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। भाकरीसोबत खूप भन्नाट लागते ही रेसिपी। अशी भरली वांगी आणि भाकरी गरम गरम खूप छान लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपण त्याला फ्राय करूया। तर पॅनमध्ये ते मी तेल टाकलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं जिरे घालू। जिरे तसं तडतडायला लागलं की कढीपत्ता घालायचा, थोडीशी मोहरी घालायची। गॅस कमी करू थोडा। आणि आता आपली वांगी घालू याच्यामध्ये। एखाद मिनिटभर आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडं हलवून घेऊया। जास्त त्याला हलवायचं नाही आहे, एकदम हलक्या हाताने थोडंसं त्याला हलवायचं आणि गॅस एकदम मीडियम म्हणजे बारीक ठेवायचं, जराही गॅस फ्लेम आपल्याला वाढवायचं नाही। आणि आता याच्यामध्ये आपण तो उरलेला मसाला घालून घेऊया आणि आता झाकण ठेवूया आपण। आता 1-2 मिनिटांनी आपल्याला आहे ना याला हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, हे 1-2 मिनिटांनी मी हलवून घेतलेलं आहे। वांगी आपली शिजलेली आहेत ऑलमोस्ट।
तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये ग्रेव्हीसुद्धा थोडी ठेवू शकता. गरम पाणी घालून तुम्ही याला थोडी ग्रेव्ही करू शकता याच्यामध्ये. पण मला इथे सुकं हवं होतं म्हणून मी इथे सुकंच ठेवलेलं आहे. आपली वांगी तयार आहे. आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. आपली झणझणीत चमचमीत वांग्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता टिफिनसाठी वगैरे ही भाजी खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओ.